आपण पहिल्यांदा चिकटपट्टी हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आणि आज मी डायरेक्ट व्लॉगची सुरुवात जी आहे ती स्वतः करते, कारण आज गौरी बसवायच्या आहेत. आज संडे आहे आणि गौरी बसवण्यासाठी मी पण आधी स्वतः रेडी झाले. आता खाली जाऊन आपण गौरी सजवायच्या आहेत आणि मग त्यांची स्थापना करायची. जर कॅलेंडर प्रमाणे बघितलं तर पूर्ण दिवस आहे गौरी बसवण्याचा मुहूर्त. तर मग बघू आपण किती वेळ लागतोय. आजचा दिवस मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे. तर मग बघूयात आपण आजच्या दिवसात काय काय होतंय आणि मी तुमच्याबरोबर शेअर करते आमच्या गौरी आम्ही कशा सजवणार आहे आणि कशा बसवणार आहे ते. सो तुम्ही सगळे पण माझ्या सोबत त्या सगळ्याचा एक्सपिरियन्स घ्या. कॅमेरा सेट होत नाहीये. तुम्ही सगळे पण माझ्यासोबत त्याचा एक्सपिरियन्स घ्या आणि बघा आम्ही आमच्या गौरी कशा सजवतोय ते. आमच्याकडे 2 गौरी असतात आणि दोन्ही उभ्या असतात. तर मग आज तुम्हाला गौरींचं सगळं दर्शन होणार आहे. छान गौरी कशा सजतायत ते बघायला मिळणार आहे. सो आजचा ब्लॉग पूर्ण बघा. स्टे ट्यून. सगळ्यात आधी आम्ही आरती करून घेतली बाप्पाची, कारण आरती केल्यानंतरच बाकीच्या गोष्टी करण्याचा प्लॅन होता. आणि आरती करून झाल्यानंतर लगेचच नाश्ता करून आम्ही गौरींचं सगळं सामान काढलं आणि तयारी तर आदल्या दिवशीच केली होती आणि सुरुवात केली. अख्ख्या महाराष्ट्रात गौरी पूजनाचं प्रथा आहे. म्हणजे प्रत्येक प्रदेशामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गौरी पूजन केलं जातं. सातारा साईडला वेगळ्या पद्धतीने, कराड साईडला वेगळ्या पद्धतीने आणि कोकणात वेगळ्या पद्धतीने, कोल्हापूर साईडला वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. मी जेव्हा गौरीचे सजवण्याचे शॉट अपलोड केले तेव्हा मला बऱ्याच जणांनी विचारलं की तुमच्याकडे 2 गौरी कशा आणि त्या अशा उभ्या का असतात वगैरे वगैरे. सगळ्यांना खूप जास्त प्रश्न पडले होते. म्हणून मग मी त्याची उत्तरं ह्या ब्लॉगमध्ये देते की सातारा साईडला आमच्याकडे 2 गौराई असतात, ज्या गणपती बाप्पा आल्यानंतर 3 दिवसानंतर येतात आणि दोन्ही गौराई आमच्याकडे उभ्या असतात. कराड साईडला काही लोकांकडे एकच गौराई असते आणि कोल्हापूर साईडला बऱ्याच ठिकाणी त्या अशा तांब्यामध्ये भरलेल्या असतात गौराई. म्हणजे तांब्यामध्ये नदीकाठची काही झाडं आणि खडे असं सगळं भरून पण गौराई सजवली जाते. आपल्या आपल्या गावातल्या आणि आपल्या आपल्या परंपरेनुसार प्रत्येकजण गौराईला सजवत असतं. पण गौराई तांब्यातली असू देत, उभी असू देत, 1 असू देत, 2 असू देत किंवा मूर्तीतली असू देत, गौराई खूप सुंदर दिसते. आणि ज्यांच्या घरी हा सण साजरा केला जातो त्यांना माहिती आहे की याचा किती जास्त उत्साह असतो. आम्ही सकाळपासूनच सुरुवात केली होती. या दिवशी तर मी स्पेशली सुट्टीच घेते, कारण मला हे सगळं खूप शांत आणि निवांतपणे करायचं असतं. मला घाईघाईमध्ये नाही आवडत. म्हणून मग आम्ही दरवर्षी आरती झाल्यानंतर सुरुवातच करतो आणि हे सगळं करण्यामध्ये मला अर्धा दिवस लागला होता. जरी मी हे तुम्हाला 10 मिनिटाच्या व्लॉगमध्ये दाखवत असली तरी हे सगळं करण्यामध्ये माझा पूर्ण दिवस गेला होता. सगळ्यात आधी मी साडी घेतली आणि ती आमच्याकडे स्टँडवर बसलेले असतात गौराई, म्हणजे उभे असतात स्टँडवर. तर ती स्टँडच्या साईजने मी आधी फोल्ड करून घेतली आणि मग ती तिन्ही साईडने गुंडाळून घेते. आधी मी गुंडाळली पण ती खूप जास्त बारीक वाटली मला आणि एवढी पण बारीक त्या वरच्या रूपाबरोबर चांगले नसे दिसली. म्हणून मग मी परत ते सोडलं आणि परत केलं. असं जवळजवळ 3 वेळा मी एक गौराई सोडून परत बसवत होती. आणि जोपर्यंत परफेक्ट नाही होत तोपर्यंत छान नाही वाटत, कारण हे काही आपण रोज रोज करत नाही, वर्षातून एकदाच करतो. तर ते मला असं वाटतं की ते परफेक्ट आणि खूप छान व्हावं म्हणून. भले आमचं घर छोटं असलं तरी आमचा उत्साह खूप मोठा असतो. आणि अशी होती पहिली गौराई. त्याच्यानंतर मी दुसऱ्या गौराई आणि त्याचं मग मी आधीच प्रॉपर सगळं गुंडाळून घेतलं आणि त्याच्यानंतर सगळ्या नेऱ्या करून घेतल्या. खूप जास्त नेऱ्या होतात कारण स्टँड खूप असं बारीक असतो ना. तर त्या सगळ्या नेऱ्या व्यवस्थित अशा छान प्रेस केल्यासारख्या करून त्या पिनअप करून घ्यायला लागतात, नाहीतर मग ते खूप जास्त फुगल्यासारखं दिसतं. तुमच्याकडे तर खूप जास्त व्हिडिओ तुम्हाला भेटतीलच यूट्यूबवरती
पण प्रत्येकाची गौराईला सजवण्याची पद्धत वेगळी असते. ही आमची पद्धत आहे आणि मी सुद्धा लग्नानंतरच शिकले. माझ्या लग्नाच्या आधी माझ्या माहेरी गौरी गणपती नव्हते. म्हणजे आमच्याकडे मुलाचं लग्न झाल्यानंतरच गौरी गणपती असतात. तोपर्यंत जे घरातले मोठे आहेत त्यांच्याकडेच असतात आणि माझ्या भावाचं लग्न माझ्यानंतर झालं, त्यामुळे माहेरी मला हे सगळं माहीत नव्हतं. पण मी सासरी येऊन हे सगळं शिकले आणि अगदी परफेक्ट शिकले. त्यानंतर गौरी आगमनासाठी मी पावलं उमटवली. फक्त साड्या नेसवल्यात, नटवायच्या ते वर ठेवून बस नाही पर्यंत. त्यानंतर गौरीचे मुखवटे ताटात घेऊन आम्ही त्यांना आतमध्ये घेतो, म्हणजेच गौराईचं आगमन केलं जातं. त्यांची आधी छान आरती केली जाते, हळदी कुंकू लावलं जातं आणि त्यांची पावलं जिथून उठवली आहेत त्याच्यावरच ठेवत ठेवत आणतात. हे सगळं करण्यासाठी 5 सुवासिनींना बोलवलं जातं. ते सगळे मिळून त्या गौरीच्या मुखवट्यांची पूजा करतात आणि मग त्यांना मानाने आतमध्ये घेतलं जातं. जशी माहेरी लेक येते तसंच अगदी एका लेकीच्या मान सन्मानाने आम्ही तिला ओवाळून आतमध्ये घेतो. आतमध्ये घेताना मानाने आम्ही बोलतो की आली आली गौराई कशाच्या पायाने, आणि दुसरीने बोलायचं असतं सोन्याच्या पायाने. म्हणजेच गौराई आपल्या घरात लक्ष्मीच्या म्हणजे सोन्याच्या पावलांनी प्रवेश करते. पूजा करून झाल्यानंतर त्यांना त्यांच्या जागेवर उभं केलं. टेबल आमचा मोठा आहे, त्याच्यावरतीच गौरी आणि गणपती दोन्ही असतात, कारण खाली तेवढी जागा उरत नाही, म्हणून सगळं आम्हाला त्या टेबलवरच मॅनेज करावं लागतं. सगळ्या बायकांनी गौरायांना हळदी कुंकू लावून घेतलं, कारण आता त्या विराजमान होणार होत्या त्यांच्या जागेवर. दोन्ही गौरायांना मी त्यांच्या जागेवर ठेवलं आणि मग जागेवर ठेवल्यानंतर त्यांचं पूर्ण साज शृंगार केला जातो. म्हणजे गजरा, ज्वेलरी, बांगड्या, नथ, काजळ हे सगळं लावलं जातं. एका मुलीप्रमाणे तिला सजवलं जातं. गौरी ही एक देवी असली तरी ही जसे बाप्पाचे आपण लाड करतो तसेच गौरायांचे पण लाड केले जातात मुलीप्रमाणे, असं मला वाटतं. आणि हे माझं फिलिंग आहे, कदाचित हे चुकीचंही असेल, पण मला तरी दरवर्षी हे असंच फिलिंग येतं की एक खूप छान लाडकी लेक घरी आली आणि तिचे सगळे लाड पुरवतोय आपण. असं करताना मग तिला सगळं साज शृंगार आणला जातो. गजऱ्यांपासून ज्वेलरी, नथ, काजळ हे सगळं लावून तिला छान सुंदर सजवलं जातं बांगड्यांनी आणि तिचं रूप इतकं छान दिसतं ना, म्हणजे हे सगळं फायनल झाल्यानंतर खरंच खूप सुंदर वाटतं. आणि मला माहीत नाही मी याला किती न्याय देऊ शकले तुम्हाला एक्सप्लेनेशनमध्ये, पण हे जेव्हा तयार होतं तेव्हा खूप सुंदर वाटतं आणि हे फक्त आपण फील करू शकतो. हे एक्सप्लेन करणं कठीण आहे माझ्यासाठी तरी, पण तुम्ही सगळे पण या व्हिडिओमधून हे आणि हो बघत बघत माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. मी सांगायला विसरले व्हिडिओच्या स्टार्टिंगला. जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलवर जाऊन सबस्क्राईबचं बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढतील आणि माझं चॅनल लवकर ग्रो होईल. आणि मग इथून पुढे मी पूर्ण गौराई छान सजवून घेतली. जे कोणी लोक हा व्लॉग बघताहेत त्यांच्या घरी जर गौरी गणपतीचा सण साजरा होत असेल किंवा त्यांच्या आजूबाजूला त्यांनी बघितलं असेल तर मला नक्की टिप्स पाठवा की अजून काय काय केलं पाहिजे, अजून काय छान छान करता येईल. गौरीला फक्त सजवलं जात नाही तर तिचे खाण्यापिण्याचे सुद्धा लाड पुरवले जातात. दिवाळीमध्ये जो फराळ असतो तो संपूर्ण फराळ बनवला जातो घरी आणि तो संपूर्ण सजवून ठेवला जातो. आमच्याकडे टेबलवर तेवढी जागा नसल्यामुळे आम्ही छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये भरून ठेवतो, पण ज्यांच्याकडे खरंच खूप जास्त जागा असते ते खूप छान सजवतात. पुढे मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे, माझ्या मिस्टरांच्या मामाच्या घरी त्यांनी खूप छान फराळ सजवला होता आणि ते सगळं बघून मला पण खूप छान वाटलं जेव्हा. आणि आता तर जेव्हा मी ऑनलाईन किंवा यूट्यूबवर गौरींचे व्हिडिओ किंवा त्यांच्या सजावटीचे, फराळाचे, डेकोरेशनचे व्हिडिओ बघते तेव्हा असं वाटतं की किती भारी करतात सगळेजण. तुम्ही करा तुमचं करायचं ते. उभं उभं दीदी उभं. कॅमेरा बघ.
पिवळं ठेवा. ताईंचं आणि माझ्याकडे तुझं काय मध्ये दीदी तयार लावायची मग आता काय दीदी तयार झाले आम्ही पण छान छान झालं तयार. गौरांना सजवून झाल्यानंतर त्यांची दृष्ट काढून त्यांना छानपैकी रेडी करून आम्ही माहेरी निघालो होतो, म्हणजे माझ्या माहेरी. कारण मला दुसरे गणपती आहेत तिकडे पण दर्शनाला जायचं होतं, माझ्या मिस्टरांच्या मामाच्या घरी आणि माझ्या स्वतःच्या माहेरी पण जायचं होतं. आणि याच दिवशी जायचं होतं, संडे होता, म्हणून मग फटाफट निघालो आम्ही. त्याच्यानंतर पोहोचलो मामाच्या घरी. हा त्यांचा गणपती बाप्पा आहे आणि ह्या त्यांच्या गौरा आहेत. खूप सुंदर आहेत त्यांच्या गौरा. आणि हा त्यांनी फराळ सजवला होता, छान छान सजवलं होतं, त्यांचं डेकोरेशन मस्त होतं. आणि तिथून मग निघालो आम्ही माझ्या माहेरी. हे माझं माहेर आहे आणि या माझ्या माहेरच्या गौरा आहेत. या पण वहिनीने खूपच सुंदर सजवल्या होत्या, अगदी दृष्ट लागण्यासारख्या वाटत होत्या. दोन्ही गौरा खूप छान होत्या. आणि हे बाप्पा विराजमान झालेले आहेत मध्ये. दोन्ही गौरा तिथे पुढे उभ्या केल्या जातात, कारण मोठा आहे हॉल, तर जागा आहे. मी पोहोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती, त्यामुळे माहेरी गेल्यानंतर तिथे आरती पण करून घेतली. आणि त्यानंतर आम्ही म्हणजे पूर्ण फॅमिली होती, माझ्या मावशीचे मुलं, सुना, मामाचा मुलगा, त्याची बायको, असं सगळेजण होते. आणि खूप मजा आली सगळ्यांना भेटून. खूप दिवसानंतर आम्ही सगळे भेटलो होतो. सगळ्यांची धमाल चालू होती. आणि मी जास्त व्लॉग नाही शूट करू शकले, कारण सुचलंच नाही. खूप जणांना मी खूप दिवसानंतर भेटत होती, तर गप्पा मारण्यातच वेळ गेला. आणि मग शेवटी म्हटलं एक आपण क्लिप तरी शूट करूया, म्हणून मग सगळ्यांना मी बसवलं. आणि त्यानंतर खेळलो गौरीचे खेळ. हे आला नाही परत आहे. अरे सर्कल करा. हात चेंज करा. एवढे सगळे खेळ खेळलो. त्याच्यानंतर ही एक छोटीशी रील बनवली, जी मी ऑलरेडी अपलोड केली आहे. आणि हे सगळं शूट माझ्या भावाने केलं आहे, त्याला क्रेडिट जातं हा एवढा मोठा ब्लॉग शूट करण्यासाठी. तर ही रील पण तुम्ही सगळ्यांनी ऑलरेडी बघितलेली आहे. असं होतं आमचं गौरीपूजन. आणि तिकडे गौरी जागरणसाठी मी थोड्याशा डान्स पण केला, कारण माहेरच्या गौरी आहेत तर तेवढा उत्साह असतोच प्रत्येक मुलीलाच. आणि गौरीसोबत लेकी पण माहेरी आल्यावरती माहेरच्यांचा पण आनंद द्विगुणित होतोच.
जिता शिवबिरा शिवबिरा दोघं जण हां या साईडला परत करताय का? वहिनीला माझ्या सगळं काही ट्राय करायचं असतं आणि त्यांच्या नौटंकीमध्ये मी त्यांना साथ देत असते. हे मामाच्या घरचे फोटो आहेत. माझ्या मिस्टरांचे मामा मामी आहेत, त्यांची मुली आणि त्यांची आई. तिथे आम्ही काही फोटोज क्लिक केले होते आणि तिथून मग माहेरी आले. हे माहेरी क्लिक केलेले फोटोज आहेत. हे आजच्या दिवसात केलेले सगळे फोटोज मी पुढे ॲड केले, सगळे म्हणजे जे तुमच्याबरोबर शेअर करायचे होते ते. ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण सगळे नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटूया. ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग बाय, काळजी घ्या.